नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंद मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंद मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे।
तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा
समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या
आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलशन 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलशनला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलशन सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलशनने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलशन सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलशन 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलशनला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलशन सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलशनने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलशन सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे।
तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2 कोटी 1 लाखाची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1 करोड 79 लाख रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2 कोटी 1 लाखाची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1 करोड 79 लाख रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2 कोटी 1 लाखाची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा
समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे. या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे. तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे. गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे. 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे. गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे. या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे. तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे. गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे. 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे. गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे. या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या
आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे।
तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा
समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या
आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे।
तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा
समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक इशाडे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या
आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाच्या 4थ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं होतं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण नेट कलेक्शन 1,79,00,000 रुपये कमवलेले आहे। तर या चित्रपटाने वर्ल्ड वाईज कलेक्शन 2,01,00,000ची कमाई केलेली आहे आतापर्यंत। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे अशी तगडी टारकास असलेला गुलखंद 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। गुलखंदला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे। प्रेमाच्या गुलखंद सोबत सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशाचा गोडवा देखील साकत आहे। 4 दिवसात गुलखंदने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई केलेली आहे। गुलखंद सिनेमा समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांना भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावलेले आहे। आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांच्या आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे।